पाणीदारपणे उत्तर देणं काय असतं, प्रत्युत्तर सांगणं काय असतं, हे संभाजी राजांनी या महाराष्ट्राच्या मातीला शिकवलं. मग ज्या संभाजी राजांच्या नावानं आपण छत्रपती संभाजीनगर हे शहर चालू केले, तुमची माझी आणि प्रत्येकाची मागणी होती की त्याचं नाव संभाजीनगर व्हावं. ते छत्रपती संभाजीनगर झाले, पण आता जबाबदारी तेवढीच वाढली. ताईनं उद्या जर पेपरला अशी बातमी आली की छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाला, ऐकायला बरं वाटणार आहे का? उद्या पेपरला बातमी आली छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये एका स्त्रीला जाळून मारण्यात आलं, ऐकण्याला बरं वाटणार आहे का? नाव बदललंय, नावाबरोबर जबाबदारी सुद्धा आहे की त्या संभाजी राजांच्या नावाला आपण चांगल्या अर्थानं अर्थ दिला पाहिजे. त्यावेळी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवचरित्राचं पारायण खऱ्या अर्थानं होईल. तुम्हाला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज हा जगाच्या पाठीवरती एकमेव असा राजा होऊन गेला जे शूर होते, वीर होते, पण त्याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे एक अलौकिक गुण होता. तो अलौकिक गुण म्हणजे चारित्र्य संपन्न. जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे तो चारित्र्य संपन्न आहे. हा आमचा राजा इतका मोठा राजा या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला, पण आमचा राजा आम्हालाच नाही समजला. आम्ही फक्त डॉल्बी डीजेवरती फक्त नाचलो. आमच्या राजाला कधी आम्ही डोक्यावरती घेऊन मिरवलो, कधी डोक्यात घेतलं का हो? महाराजांचा विचार डोक्यात घ्यायचा म्हणजे काय? महाराजांकडे कुठला गुण होता? महाराजांकडे फक्त 2 गुण होते. त्यातला पहिला गुण म्हणजे चारित्र्य संपन्न. म्हणजे काय हो? स्त्रियांचा आदर करणारा राजा. स्त्रियांचा आदर करायचा ताईनो हे शिवाजीराजे पोटातून शिकून आलते का हो? नाही, जन्माला आल्यावरती आईच्या संस्कारातून शिकला हा राजा. कसा शिकला हो? तुम्हाला माहिती आहे, शिवाजीराजे लहान होते आणि पडद्याच्या आडून एकदा महिलांचं नृत्य बघत होते. ही खबर आऊसाहेबांना कळाली. आऊसाहेब तडक गेला, शिवाजीराजांच्या जवळ गेला आणि गेल्यावरती आऊसाहेबांनी शिवाजीराजांच्या पाठीत धपाटा टाकला आणि आऊसाहेब म्हणाला, राजे तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचा नाही. अहो राजे, तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचा नाही, तर राजे तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचा आहे. काय सांगितलं होय का आईनं आपल्या पोराला? सांगितलं नाही जाऊन ठेकादार म्हणून, नाही सांगितलं. सांगितलंय काय तर तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचा आहे. आज बरं आहे साहेब की आपल्या इकडं बायका फार सुंदर कौतुक करतात पोरांचं, म्हणजे निदान शिव्या देऊन तरी आपल्या पोराला बोलवतात. पुण्या मुंबईला जातो ताईनो, बायका कशा कौतुक करतात आमच्या पोरांचं. आमचा राहुल, आता राहुल कोण नाही ना जातात, पाकिडी घेऊन जायचं आहे. आमचा राहुल ना कुणाच्या आद्यात जात नाही, कुणाच्या मध्यात जात नाही. काय चाटायचं आहे का त्याला? कुणाच्या आद्यात जात नाही, कुणाच्या मध्यात जात नाही. मासाहेब जिजाऊ अशा म्हणल्या असतात तर आमचा शिवबा ना कुणाच्या घरला जात नाही, शेजाऱ्याकडे जात नाही, पाजाऱ्याकडे जात नाही. तो अफजल खान त्याच्याकडे वाकून सुद्धा बघत नाही. हिंदवी स्वराज्य उभारायला असतं का? हिंदवी स्वराज्य उभारायला असतं का? सांगितलं आऊसाहेबांनी, जावा शिवाजीराजे, बापाचा बदला अफजल खानाचा मुर्दा याच मातीत गाडून घ्या. सांगितले का आईनं आपल्या पोराला? तुम्हाला माहितीये अनेक ताई तो उपस्थित आहेत. ताईनो मी तुमच्या भावासारखा आहे, एक वाक्य माझं जाताना घेऊन जावा. ताईनो, जर तुम्हाला कुणी हात लावला आयुष्यात तुम्ही दुर्गा व्हा, आयुष्यात तुम्ही काली व्हा. ज्या हातात तुम्ही दांड्या घेऊन फिरताय त्या हातात तलवार चालवायला सुद्धा शिकलं पाहिजे. आयुष्यात जर तुम्हाला कोणी हात लावला तर तुम्ही आई ग करता कामा नये, पण ज्यानं तुम्हाला हात लावला ना त्याला त्याचा बापच आठवला पाहिजे, एवढं मात्र लक्षात ठेवा. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणी तू, भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेख आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे. तुम्ही म्हणणार मागासपासून बायकांच्या बाजूने बोलायला यांनी पाकडी बिकडी याला जास्त दिले काय? साहेब परवा दिवशी पुण्याला कार्यक्रम बोलतो आणि कार्यक्रम सुटल्यानंतर एका माणसानं मला सहज विचारलं की दादा तू नेहमी सांगत असतोस की स्त्रियांनी आमच्यासाठी हे केलं, स्त्रियांनी आमच्यासाठी ते केलं, एका वाक्यात पटवून सांग म्हणला की स्त्रियांनी आमच्यासाठी काय केलं. मी म्हटलो बाबा अजून तर माझं काय लगीन झालं नाही, कसं सांगायचं? नाही म्हणला सांग म्हणला. तुम्हाला विचारतात का नाही घरला गेल्यावरती, सांग तू माझ्यासाठी काय केलंस? सासऱ्याला सांगितलं होतं 2 कपाट दिला, बेण्यानं हुंड्यात 1च कपाट दिले. म्हणतात का नाही? घरी गेल्यावरती सांगायचं मी तुझ्यासाठी काय केले, काय केले सांगायचं. फक्त मी सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही. ऐका दादांनो, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं? दादांनो हात तिचे आहेत,
हात तिचे आहेत पण बांगड्या मात्र दादानो आजही तुमच्या नावाच्या आहेत. कपाळ तिचं आहे, कुंकू मात्र दादानो आजही तुमच्या नावाचा आहे. गळा तिचा आहे, मंगळसूत्र दादानो आजही तुमच्या नावाचा आहे. पाय तिचा आहे, पैंजण मात्र दादानो आजही तुमच्या नावाचा आहे. कपाळ तिचं आहे, कुंकू मात्र दादानो आजही तुमच्या नावाचा आहे. रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे पण पोरग मात्र दादानो आजही तुमच्या नावाचा ना. यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं? यापेक्षा माझ्या माय माऊलीनं आणखी काय करावं? मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचं आहे, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचं आहे. तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, की ज्याला बाईतली ताई का आली त्याला मुक्ताईचा ज्ञानात झाला. ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञानात झाला. ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला. अहो, ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली ही आई का आली ना तो जिजाऊचा शोभा झाला. प्रबोधनकार ठाकरेंचे एक सुंदर वाक्य आहे, दादांनो तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, पण छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही. आपण नाही हो, जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या स्त्रियांची नाही, शत्रूच्या स्त्रियांची देखील आबरू वाचली पाहिजे असा वट हुकूम फक्त अखंड हिंदुस्थानामध्ये एकाच राजानं काढला. त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा राजा बघायला मिळत नाही. तुम्हाला माहिती आहे, शत्रू सुद्धा म्हणतोय की हा राजा स्त्रियांचा आदर करतोय. कसा हो? शाहिस्तेखानाची बोटं छाटली तुम्हाला माहिती आहे, पण शाहिस्तेखानाची जेव्हा बोटं छाटली त्यावेळी शाहिस्तेखान सगळीकडे धावत आणि पळत होता. आणि त्यावेळी त्याच्याकडे त्याची बहीण आली, म्हणाली हुजूर गजब हो गया, वो नराधम शिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. त्यावेळी शाहिस्तेखान तिच्या बहिणीला म्हणतो, चुप कर पगली, ये पगली तुम चुप कर. ये पगली, ये शिवा किसी की उंगली काट सकता है, ये शिवा किसी की गर्दन मान सकता है, पर ये शिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. काय सांगितलं शत्रूनं? ये शिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. ताईनो, भाऊबीजेला आपण भावाकडं पैसे मागतो, भाऊबीजेला आपण भावाकडं नाणं मागतो. इथून पुढं भाऊबीजेला भावाला फक्त एक मागायचं, दादा आजपर्यंत तू ज्या नजरेनं मला बघत आलाय त्याच नजरेनं इतर स्त्रियांना बघायला शिक. ती खरी नवरात्री घडली म्हणून मला समजायचं. एवढं उदाहरण फक्त दिलं पाहिजे. नाहीतर बघा ना, दोन मित्र रस्त्यानं चाललेले असतात आणि एका मित्राची आई समोरून येत असते आणि तो दुसरा लगी मित्र म्हणतो त्या मित्राच्या आईला बघून, काय काकू कशा आहेत, तब्येत बिब्येत बरे आहे का? आणि घरी गेल्यावरती म्हातारं खोकलून मरते तर तिला औषध आणून देत नाही. साहेब, एवढी दलिंदर पिढी या मातीमध्ये जन्माला आली. तेच पोरगं बस स्टँड वरती जातं. का जातं? कुणाची तरी बस येणार असते, त्या बसमधनं काही 4-5 मुली खाली उतरतात. ह्या बेण्याला वाटतं तिच्याकडे बघून आता आपण स्टाईल मारली पाहिजे म्हणून हे बेनं गाडीवरती जातं. समोरने एक ताईनं घई जात असते, त्या बसमधनं काही 4-5 मुली खाली उतरतात. ह्याला वाटतं की तिच्याकडे बघून आपण स्टाईल मारली पाहिजे. हे बेनं गाडीवरनं त्या गाईच्या पाया पडतं आणि घरी गेल्यावरती बाप सांगतो, जा जरा आपल्या गोट्यातला गायला चारा टाक. हे म्हणतो, हे आपण असली कामं करतो का? म्हणजे आपण काय करतोय? आपण दुसऱ्याच्या माईला इज्जत देतोय आणि रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतोय. ज्या दिवशी या महाराष्ट्रातली पोरं घरातली माय आणि गोठ्यातली गाय या दोन गोष्टींना इज्जत देतील त्या दिवशी हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं मोठा होईल. त्या दिवशी हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक होईल. म्हणजे बघा ना, माझं नेहमी सांगत असतं की दुसऱ्याची वस्तू ही सुद्धा आपण स्वतःची वस्तू म्हणून जपली पाहिजे. नाहीतर बघा की घरातले आपण बल कधी फोडतो का हो? आणि ग्रामपंचायतचा एकतर बल शिल्लक ठेवतो का हो? ज्या दिवशी ग्रामपंचायतचा बल्ब आपल्याला वाटेल त्या दिवशी शिवचरित्र खऱ्या अर्थानं आपल्याला कळणार आहे. म्हणजे काय हो? म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे, जगाच्या पाठीवरती एकमेव असा राजा आहे की जो स्त्रियांचा आदर करणारा होता, पण त्याही बरोबर वाईट या गोष्टीचं वाटतं की या राजाच्या जयंतीला, नवरात्रोत्सवाच्या जयंतीला, गणेश जयंतीला, शिवजयंतीला मिरवणुकीत आमची पोरं डॉल्बी डीजे वरती नसतात. ताईनो, मुस्लिम धर्माचा सण असतो, मी कुठल्या धर्मावरती टीका करत नाही, पण एक मुस्लिम धर्माचा सण असतो ईद. कधी डॉल्बी डीजेवरती असलेल्या गाण्यावरती त्यांच्या लोकांना नाचताना तुम्ही बघितले?
ख्रिश्चन धर्माचा सण असतो नाताळ. त्या सणाच्या दिवशी कधी डॉल्बी डीजेवरती अश्लील गाण्यावरती त्यांच्या पोरांना नसताना बघितले. मग जो हिंदू धर्म, ज्या धर्मानं अखंड हिंदुस्थानाला स्वाभिमान शिकवला, ज्या धर्मानं अखंड हिंदुस्थानाला अभिमान शिकवला, त्या धर्मातली पोरं ज्या दिवशी अश्लील गाण्यावरती नसतात त्या दिवशी कुठेतरी वाईट वाटतं. एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो की वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं, वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं, आपल्याच आबरूची लखतर आबरू झाकण्यासाठीच मागावं लागतं. राजे आया बहिणी कुणीच राहिल्यात राजा इथं नाती, आया बहिणी कुणीच राहिल्यात राजा इथं नाती, शासन करणाऱ्या तलवारीचीच राज गंजून गेले इथं पाती. आपलं ते पोरग दुसऱ्याचं ते कार्ट म्हणावं लागतं. वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं, वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं. खरं तर तुमच्या ग्रुपचं पहिल्यांदा पोरांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त केलं पाहिजेत. काय व्यक्त केलं पाहिजे ते पण सांगतो कारण तुमच्या ग्रुपची पोरं, माफ करा पण नाचणाऱ्या पाटलिनीचा आदर्श घेणारी पोरं नाहीत, तर ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारी पोरं. माझी गोळी बरोबर लागली. कुणाला काय टॉनिक द्यायचं मला माहिती आहे. अहो काय झालं हो तुम्हाला माहिती आहे? मला मध्यंतरी त्यांनी बोलताना सांगितलं परवा दिवशी की अविनाश दादा गडकिल्ले फिरायला जायचा. किती लोकात गडकिल्ले फिरायला जातात का हो? त्या पोराचं जीवन सफल झालं मी म्हणतो. कारण या जगामध्ये जी लोक कमी वयात जगली ताईनो त्या लोकांनी आयुष्याचा पराक्रम केलाय. तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांना फक्त 50 वर्षांचं आयुष्य लाभलं, 350 वर्ष झाली आजही माणूस विसरत नाही. संभाजी महाराजांना 32 वर्षांचं आयुष्य लाभलं, आजही पोराला सांगावं लागत नाही संभाजी महाराज कोण होते. मग जो अविनाश दादा ज्याने आयुष्यात प्रत्येक क्षण गडकिल्ल्यांसाठी वापरला, आपल्या पोराला असं घडवाल का हो ताईनो? परवा दिवशी कोल्हापूरला कार्यक्रमाला होतो, 1.5 वर्षाची पोरगी होती सिद्धी नावाची. तुम्हाला ताईंनो माहितीये 1.5 वर्षाची पोरगी जिनं महाराष्ट्रातले 40 किल्ले चालत पार केलेत. वय किती? 1.5 वर्षाचं. ज्या वयात आपल्याला बोलायला सुधरत नाही त्या वयात त्या लेकीनं 40 किल्ले पार केलेत. आज गुगलवरती सर्च करा, तुम्हाला त्याची हिस्ट्री बघायला मिळते. त्या सत्कार तिचा माझ्या हस्ते झाला. तिच्या आईला मी सहजच विचारलं का हो तुम्हाला नाही वाटलं तुमच्या लेकीला डॉक्टर करावं भविष्यात मोठं जाऊन? का हो तुम्हाला नाही वाटलं तुमच्या लेकीला इंजिनियर करावं, बालवाडीमध्ये पाठवावं, कुठं मुलगी शिकली पाहिजे? त्या आईनं फार सुंदर असं उत्तर दिलं. आई म्हणते डॉक्टर इंजिनियर सगळेच लोक करतात, माझ्या लेकीला भारतातला सगळ्यात मोठा गिर्यारोहक बनवायचा आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक किल्ल्याची माती माझ्या लेकीच्या पायाला लागली पाहिजे. वय वर्ष फक्त आता 2.5 वर्षाची मुलगी आहे. 1.5 वर्षापूर्वी 40 किल्ले आणि आता 70 किल्ल्याचं तिचं रेकॉर्ड आहे. काय एका आई वडिलांनी आपल्या पोरामध्ये संस्कार बघितला हो? काही स्वप्न बघितलं? अशी स्वप्न आपण आपल्या पोरांकडनं कधी बघितलेत का हो? पोरला पण कायम सांगतो हातरून पाहून पाय पसर. त्या पोराचा हात पाय खुडून मरून जातात पण बेनाला काय पाय पसरून देत नाहीत. आज घरी गेल्यावरती सांगायचं काय पाय पसरायचा ते पसर, तुझ्या अंतरुणाचं काय करायचं तुझा बाप बघून घेईल. एवढी सांगण्याची धमक असली पाहिजे. आणि पोरांनो आयुष्यात गडकिल्ले बघितले पाहिजेत. रायगड किती लोकांनी बघितला? हात वरती करा. रायगड किती लोकांनी बघितलाय? एवढ्या लोकांनी बघितलाय? महिलांच्या तर एक पण गेली नाही. हात खाली करा. खरं सांगायचं देव बसलाय. गोव्याला किती लोक गेलती? तिकडे बरं झालं असते बरं. आयुष्यात एकदा तरी ताईनो आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे. का बघितला पाहिजे? आयुष्यात लग्न झाल्यानंतर महाबळेश्वरला जरूर जा, पण ताईनो आयुष्यात एकदा तरी आपल्या राजाचा रायगड बघा. रायगड का बघायचा हो? शिवरायांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय? शिवनेरी. आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय? रायगड. शिवनेरीचे पहिले 2 अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर म्हणजे राय. हे 2 शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो, त्या शब्दाचं नाव म्हणजे शिवराय. यासाठी रायगड बघायचा. आणि रायगड अजून एका गोष्टीसाठी बघायचा. जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं प्रत्येक मराठ्याचं आणि प्रत्येक मराठी माणसाचं रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे. पण रोपवेनं नाही जायचं.
आपण आपल्या राजाचा रायगड चालत बघायचा. का हो, रायगडाच्या प्रत्येक पायरी आणि पायरीवरती आपल्या मराठ्यांच्या राजांची, आपल्या मर्द मावळ्यांची, 18 पगड जात 12 बलुतेदार मावळ्यांच्या रक्ताच्या आयुष्याची चित्रकला त्या प्रत्येक किल्ल्यावरती आणि प्रत्येक पायरीवरती लिहिले. एक एक पायरी ज्यावेळी चढत जाईल ना, एक एक सरदाराचा पराक्रमाची, शौर्याची गाथा तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील. ही माती, या मातीचा रंग उगाच लाल नाही झाला. काही लोकांनी या मातीमध्ये स्वतःला गाडून घेतलंय. त्यावेळी हा सह्याद्री त्या आसमानाशी स्पर्धा करायला गेला. आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे, अनेक या गोष्टीसाठी बघितलं पाहिजे. आज आपण ताईनो रायगडावरती जातो आणि काय बघतो, गाईड्सला विचारतो की मला शिवरायांची हत्तीशाळा बघायची आहे, मला शिवरायांची तोपशाळा बघायची आहे, मला शिवरायांची घोडशाळा बघायची आहे. इथून पुढे रायगडला गेलात तर रायगडच्या गाईड्सला म्हणायचं की 350 वर्षापूर्वी उभारलेलं छत्रपती शिवरायांचं शौचालय मला बघायचं. 350 वर्षापूर्वी अमिताभ बच्चनचा घसा बसला हर घर शौचालय, हर घर शौचालय सांगून, पण ती शौचालयाची कधी डोक्यात रेंज गेली नाही हो. 350 वर्षापूर्वी महाराजांनी किल्ल्यावरती शौचालय बांधलेत. विष्टेचं डिकम्पोजिशन कसं करायचं याचं तंत्र रायगडावरती महाराजांनी निर्माण केलंय. रायगड का बघायचा? रायगडावरती गेलात तर होळीच्या माळावर उभा राहायचं आणि जगदीश्वराच्या मंदिराकडे बघायचं. त्या जगदीश्वराचं मंदिर ताईनो तुम्हाला मस्जिदीगत दिसतंय, पण आत गेल्यावरती पिंड बघायला मिळते. असं का बांधलं असेल हो? लांबनं बघितल्यावरती ते मंदिर तुम्हाला मस्जिदीगत दिसतंय आणि आत गेल्यावरती पिंड बघायला मिळते. का? जगातला सगळ्यात मोठा वास्तुशास्त्राचा नमुना त्यावेळी महाराजांनी निर्माण केला. महाराजांचं मत असं, यदा कदाचित मी उद्या असेन किंवा नसेन, यदा कदाचित रायगड जिंकला, यदा कदाचित फितुरांनी रायगड जाळला, मी असेन किंवा नसेन, जेव्हा जेव्हा रायगड जळेल तेव्हा तेव्हा रायगडावरची वास्तू जरी सगळी जळाली तरी रायगडावरच्या मंदिरातल्या महादेवाच्या पिंडीला हात लागणार नाही. आणि तसंच झालं हो ताईनं. उभ्या आयुष्यात महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड 2दा जाळला. पहिल्यांदा जुल्फिखानानं जाळला आणि दुसऱ्यांदा इंग्रजांनी जाळला. दोन्ही वेळी रायगड जळत होता, पण ताईनो दोन्ही वेळी रायगडाच्या त्या जगदीश्वराच्या मंदिरातला पिंडीला हात लागला नव्हता. याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपल्या मंदिरातला देव आणि मंदिरावरचे कळस जर कुठल्या राजा म्हणून सुरक्षित राहिला असतील तर त्याचं नाव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आहे. हा राजा युगान युगांना प्रेरणा देतोय. हा राजा इथल्या शतको पिढ्यांचा उद्धार करतोय. म्हणून हा राजा तुमच्या आणि माझ्या काळजामध्ये आजही घुमतोय. या राजाकडे अजून एक सगळ्यात मोठा गुण आहे, ते म्हणजे या राजाला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणाऱ्यातली 60% लोक व्यसन करतात. आत्ता लिहून देतो, नसतील तर माझं आजचं पाकिट मंडळाला दान करतो. अहो, ज्या तोंडून आपण शिवरायांचं नाव घेतो, ज्या तोंडून आपण संभाजीराजांचं नाव घेतो, त्या तोंडून गुटखा खावा, मावा खावा, महाराजांचा सगळ्यात मोठा अपमान कोण करतोय? तुम्ही, आम्ही करतोय. अहो, ज्या राजाला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही, त्या राजाचं नाव आपण व्यसन करून घ्यावं. पोरांनो, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञानोबराय, तुकोबराय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. फक्त हिथं टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेल्यावरती तंबाखू मळ म्हणायचं, असलं काय करायचं नाही. म्हणजे साहेब, बाप घरात सुविचार लिहून ठेवतोय व्यसन करू नये, आणि संध्याकाळ झाली बापच पोराला सांगतोय जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं, ते बेनं असं ते जणू काय नवरात्रीची ज्योत घेऊन आले. कुठल्या प्रकारचा संस्कार फिरतोय हो? म्हणजे सोलापूरला एक माणूस होता बरं का, मला 2 वर्षापूर्वी कार्यक्रम सुटल्यानंतर त्या माणसानं सहज विचारलं की दादा, तू नेहमी सांगत असतोस की दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते. मी आजपासून सोडली. मी म्हटलं दादा, मी तर काय अजून घेत नाही. नाही म्हणला, पटवून सांग म्हणला. म्हटलं 2 काचेचे ग्लास आण. ताईनो, त्या बेनानं 2 काचेचं ग्लास आणलं. मी म्हटलं एका ग्लासमध्ये पाणी टाक. त्याने एका ग्लासमध्ये पाणी टाकलं. म्हणलो एका ग्लासमध्ये दारू टाक. त्याने एका ग्लासमध्ये दारू टाकली आणि ताईनो दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या आणि ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या. मी म्हटलं बघ बाबा, दारू एवढी बाद असते. म्हणला मला समजलं. म्हटलं एखादं तरी बेनं सुधारलं. मी म्हटलं तुला काय समजलं? म्हटला
दादा म्हणला दारू पेनं हे किड्या मुंग्याचं काम नाही म्हणला, त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं म्हणला. हात जोडलो त्याच्या पुढं. आमच्या तो कोल्हापूरला एक आजी फार सुंदर असं म्हणते बरं का. आता आपल्या पण आज जे जात्यावरती ओळी म्हणतात की शिवाजी महाराजांच्या मावळे कसे होते, सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे पण माग नाही हटे. आताचे मावळे कसे आहेत, उशिरा उठे, गडी दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटले फुटे पण बेनं माग नाही हटे. कुठला संस्कार करतो? शिवचरित्रातून काय नाही घ्यायचं, पराक्रम नाही घ्यायचा, शौर्य नाही घ्यायचं, फक्त दोन गोष्टी घ्यायच्या. एक, स्त्रियांचा आदर करायचा, आणि दुसरं सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन करायचं नाही. पोरांनो, तुम्ही या महाराजांच्या महाराष्ट्रातले खरे मावळे म्हणून शोभलात म्हणून समजा. दोन गोष्टी आयुष्यात पाहायला शिका. या स्वराज्यावरती छत्रपती शिवरायांचा अनंत उपकार आहेत. आपल्या इथं चाकणचा एक किल्ला आहे. त्या चाकणच्या किल्ल्यावरती फिरंगोजी नरसाळा नावाचा राजांचा एक सरदार होता. अवघा 600 मावळे घेऊन किल्ल्यावरती उभा होता. किती मावळे घेऊन? 600. आणि एक शाहिस्ते खान नावाचा सरदार आला, 40,000चं सही घेऊन त्या चाकणच्या किल्ल्याला त्याने वेढा टाकला. तो किल्ला कधीतरी बघा, संग्रामदुर्ग म्हणून त्याला असं म्हटलं जातं. त्या किल्ल्याच्या बाजूला ताईनो चारी बाजूनं खंदक आहे. खंदक म्हणजे काय तर चारी बाजूनं कॅनॉन सारखं खोदलंय आणि त्याच्यात मगरी आहेत. आणि त्या किल्ल्यावरती जायला यायला फक्त एकच लाकडी पूल आहे. आणि तो पूल मराठी सैन्यानं 600 तो लाकडी पूल काढला होता. आता शाहिस्ते खानाला प्रश्न पडला, हे खाली येत नाहीत, आपल्याला वरती येऊन देत नाहीत, लढायचं कसं? शाहिस्ते खानानं शेवटी डोकं लावलं. त्याचं मत असं की संपूर्ण किल्ल्याला तोफा लावायच्या, सायंकाळी तोफा लावायच्या, उद्या सकाळी उठायचं, वातान पेटवायचे, किल्ल्याचा बुरुज खाली पडेल, बुरुजाची विटा आणि दगड त्या खंदकामध्ये पडतील आणि किल्ल्यावरती जायला आणि यायला रस्ता तयार होईल. बडी नामी कल्पना. ठरलं. आणि त्यानं त्याच्या सरदाराला बोलावलं आणि विचारलं, बता मेरे को मराठे कितने ऊपर? खाली 600 ऊपर. खाली फक्त 600 माणसं आहेत वरती. 600. दारू गोला कुछ नहीं हुजूर, बसमियत कुछ नहीं हुजूर, तोफे उनके पास कुछ नहीं हुजूर, खाली तलवारे लेके घूमते. तलवार किती मावळेत? फक्त 600 आहेत ना. उद्या किल्ला जिंकायचा, तोफा लावा तोफा, उद्या तोफा टाकायच्या, किल्ला ताब्यात घ्यायचा. लावला तोफा. सायंकाळी तोफा लावल्या आणि शाहिस्ते खानाचं सगळं सरदार झोपी गेलं आणि मराठ्यांचा कार्यक्रम चालू झाला. मराठे ऐन मध्यरात्री 2 वाजता लेट किल्ल्यावरनं खाली आले. सुदर्शन शिंदे सुद्धा लेटच आलाय, मराठे कायम लेटच येतात. 2 वाजता खाली आले, तलवारे काढल्या आणि कार्यक्रम चालू केला. सपा सप कटल्या, हाड पराभव. शाहिस्ते खानाचा एक सरदार त्याची रक्ताची लाट या मातीमध्ये काढली. मराठे गायब. शाहिस्ते खान उठला, सरदाराला बोलवून घेतलं, विचारलं क्या हो गया? कुछ नहीं हुजूर, मराठे आ गए थे. किधर गए? भाग गए हुजूर. किसले आहे ते? बहुतेक मोजायला आलते म्हणला, खाली किती लोक आहेत ते. जाओ म्हणला, सुबह तो फेडांगे म्हणला. आणि सकाळ झाली, हातात मशाल घेतली आणि जवळ गेला, तोफेच्या जवळ गेला. आता वातान पेटवणार तोपर्यंत वर्ण किल्ल्यावरनं दूर करत एक तोफेचा गोळा खाली आला. तो किल्ल्यावर येणारा तोफेचा गोळा बघितला. शाहिस्ते खानाचा तोफखाना प्रमुख म्हणला, तोफे पिछे लो. शाहिस्ते खानाच्या सगळ्या तोफा मागे घेण्यात आल्या. शाहिस्ते खानानं त्याच्या सरदाराला बोलावलं, इधर आ म्हणला. तेरे को मैंने पूछा था म्हणला, उनके पास तोफे है? नहीं हुजूर. तो दारूगाला किधर आसमान से बरस रहा है का म्हणला. तो म्हणला, हुजूर बेण्यांकडे तोफा नाहीत, पण बेण्यांकडे डोकं तर आहे म्हणला. म्हणजे हुजूर ह्या बेण्यांनी रात्री किल्ल्यावरची सगळं लाकडं तोडल्यात, फिर आणि त्या लाकडांच्या तोफा तयार केल्यात आणि त्याला आतनं जनावरांचं कातडं लावलंय. तोफे तयार किए म्हणला. किए तोफे तयार? दारूगोला किधर से लाया? मग हुजूर संध्याकाळी कशात आलते म्हणला, आपला दारूगोळा आहे म्हणला. ती असं फसवलंय म्हणले. तोफखाना नाकाम झाला आणि शेवटी त्यांना अशी बैठक बोलवली, जसे तुमचे महादेवनगरच्या नवरात्रोत्सव मंडळाची बैठक भरते तशी बैठक भरली. आता साहेब माझे कायम सांगणं असतं, ज्याच्याकडं पैसा आहे त्यानं पैसा द्यावा मंडळासाठी, ज्याच्याकडे पैसा नाही त्यानं काम तरी द्यावं, पण ज्याच्याकडे काय नाही त्यानं गप तर बसावं. ते बी न लय बोलणार, ज्याचं घेणं न देणं पोकाड बोलणं, असाच एक त्यांच्यात होता. त्याने विचारलं शाहिस्ते खानानं, क्या किया जाय म्हणला. एक उठला म्हणला, हुजूर ऐसा करते म्हणला. क्या करते हुजूर? ह्या किल्ल्यासारखा म्हणला दुसरा किल्लाच बांधू म्हणला, डोक्याला स्थाप नको म्हणला.
तू चुप बैठ म्हणला, नीचे बैठ म्हणला, खाली बसला. परत विचारलं क्या किया जाए. एक सरदार उठला, म्हटला हुजूर ऐसा करते. क्या करते हुजूर. आपण 30 फूट खाली भुयार काढायचं आणि 60 फूट खाली भुयार आडवं काढायचं. कसं तर त्या खंदकाच्या खालून भुयार गेलं पाहिजे आणि ते भुयार बुरुजाच्या खाली जाऊन थांबलं पाहिजे. एवढं मोठं भुयार काढायचं की 6 लोक त्या भुयारातनं आत गेली पाहिजेत. मोठी नामी कल्पना. ह्या बेण्याला ती कल्पना पटली. 6 महिने खोदकाम चालू झालं, भुयार काढायचा संकल्प चालू झाला आणि 6 महिन्यांनी मराठी गाफील राहिले. 6 महिने खोदकाम करून त्यांनी भुयार चालू केलं. एवढं भक्कम भुयार 30 फूट खाली 60 फूट आडवं. त्याच्या बुद्धीला आपण कधीतरी मांडलं पाहिजे. वरती पाणी ते मगर वगैरे सगळं आणि त्याच्या खालनं भुयार काढलं आणि ह्यानं त्या भुयाराच्या खाली बुरुजाच्या जाऊन सुरुंग पेरले. सकाळी उठायचं, वातान पेटवायची, किल्ला ताब्यात. 300 मावळे बुरुजावरती उभारले होते आणि फिरंगोजी नरसाळान उरलेले 300 मावळे किल्ल्यावरती उपस्थित होते आणि शाहिस्तेखानाची 1000ची फौज किल्ल्यावरती नजर रोखून उभा होती. सकाळ झाली आणि बुरुजाला खाली लावलेला त्या सुरुंगाला वातान पेटवण्यात आली. एकच आवाज झाला, धाड 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 धूम. सगळ्या दगड माती खाली पडले बुरुजाचे. 300 मावळे बुरुजावरच्या खाली पडले. रक्ताचा ढीग माकला आणि 1000 सैनिक किल्ल्यावरती गेलं. सप कतली चालू झाल्या. हार हार हार. बघावं तिकडे रक्त. फिरंगोजी नरसाळा महाराजांचा निष्ठावंत मावळा, त्यानं आपल्या हातातली तलवार काढली. सप वर चालू केले आणि कोणीतरी यायचं. गर्दन गर्दन कलम केली जायची. जिगर होत नव्हती समोर कोणी यायची. शेवटी 300 मावळ्यांचं बळ तोकडं पडलं. फिरंगोजी नरसाळा खाली पडला. शाहिस्तेखान आत आला आणि शाहिस्तेखानानं आजूबाजूचा प्रदेश बघितला आणि फिरंगोजी पशी गेला. म्हणाला, हे अरे काय रे किल्ल्यात 2 बुर्ज आणि 4 भिंतड, यांच्यासाठी 2 दिवस लढतायचा आमच्या सोबत. काय आहे किल्ल्यात. तर फिरंगोजी नरसाळा म्हणाला डबडबल्या डोळ्यांनी, हे शाहिस्तेखाना, तुला हे दगडा मातीचे गडकोट वाटत असतील रे, पण हे दगडा मातीचे गडकोट नाही रे. हे गडकोट माझ्या महाराजांची अस्मिता आहे. हा बुरुजावरती जो फडफडणारा भगवा आहे ना, या भगव्यासाठी लढत होतो. या दगडाच्या प्रत्येक चित्रकथेवरती आमच्या मराठ्यांचं रक्त सांडले. केवळ केवळ आमच्या राजासाठी लढत होतो रे. त्याचं आसमानी शौर्य बघितलं आणि शाहिस्तेखान म्हणला, जा तुला मी जिवंत सोडतो. आणि डबडबल्या डोळ्यांनी फिरंगोजी नरसाळांनी मेलेले सगळे सरदार स्वतःच्या खांद्यावरती गेले. बुरुजावरचा फडफडणारा भगवा जड अंतकरणानं फिरंगोजी नरसाळांनी हातात घेतला आणि डबडबल्या पावलांनी फिरंगोजी नरसाळा चालत आले आणि राजांच्या समोरून उभा राहिले आणि राजांना म्हणाले, राज, म्या कम नशिब्यानं गड गमावला. राज, म्या कम नशिब्यानं गड गमावला. जी काय शिक्षा द्यायची ती मला द्या राज. म्या कम नशिब्यानं गड गमावला. इथं कारण देण्याची परंपरा तुम्हाला बघायला मिळत नाही. राजा 600 मावळे होते, त्यांचे 10,000 होते. इथं डिपॉझिट सुद्धा राहिलं नसतं. नाही सांगितलंय म्या कमनशिब्यानं सगळी गड गमावला. सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावरती घेतली फिरंगोजी नरसाळांनी. तरी महाराज फिरंगोजीला म्हणतात, फिरंगोजी रडता कसले. तो शाहिस्तेखान 2 दिवसाचा पाहुणा आज आहे, उद्या निघून जाईल, पण जाताना गडकोट काय घेऊन जाईल. काय सांगितलं आहे, निघून जाईल, जाताना गडकोट काय घेऊन जाईल. पहिल्यांदा सुरुवात स्वतः प्रश्न करायची. महाराजांच्या राज्याचं नाव काय. स्वराज्य. काय नाव. स्वराज्य. स्व म्हणजे काय. स्व म्हणजे माझं राज्य. मला वाटतंय ना माझ्या रयतेत सुखरूप राहावी. स्वतः लढलं पाहिजे. स्व म्हणजे माझं